माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवचच्या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा 23वा भाग घेऊन आली आहे. 22व्या भागात मी तुम्हाला सांगितलं की लंकेमध्ये सीतामाईची भेट घेऊन हनुमान समुद्र किनाऱ्यावर त्याची वाट बघत बसलेल्या वानरांकडे परत आला. त्यांना ही आनंदाची बातमी सांगितल्याबरोबर सगळ्या वानरांना खूप उत्साह आला आणि त्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात मधुवनामध्ये यथेच्छ धुमाकूळ घालून ही सगळी वानरसेना आता राम, लक्ष्मण आणि सुग्रीवाकडे परत जायला निघाली. आता पुढे काय झालं ते सांगते. राम, लक्ष्मण आणि सुग्रीव अतिशय आतुरतेने या सगळ्या वानरसेनेची वाटच बघत बसले होते. दुरूनच त्यांना त्यांच्या आनंदाच्या आरोळ्या, जयघोष आणि हसणं खिदळणं ऐकायला यायला लागलं. सुग्रीव म्हणाला की रामा, नक्कीच ही वानरसेना त्यांना दिलेलं काम यशस्वी करून परत आलेली आहे. तेवढ्यात सगळेजण तिथे येऊन पोचले. हनुमानाने पुढे होऊन या तिघांनाही प्रणाम केला आणि सांगितलं की मी लंकेमध्ये सीतामाईंना भेटलो, त्या ठिकाणी अतिशय सुखरूप आहेत आणि राम परत येऊन माझी कधी सुटका करणार याची त्या अगदी डोळ्यात प्राण आणून वाट बघत आहेत. हे ऐकून रामाला अतिशय आनंद झाला आणि हनुमानाने सीतामाईने दिलेला चूडामणी म्हणजे ते एक तेजस्वी रत्न ते सुद्धा रामाच्या हाती ठेवलं. रामाला खूप आनंद झाला. पण सीतामाई भयंकर अशा राक्षसींच्या पहाऱ्यात आहेत आणि त्या त्यांना त्रास देत आहेत हे ऐकल्यावर रामाला खूप वाईट वाटलं आणि सीतेने दिलेला तो चूडामणी आपल्या हृदयाशी धरून राम रडायला लागला. लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहायला लागले. हनुमानाने सांगितलं की प्रभू, मी सीतामाईंना म्हटलं की तुम्ही झटकन माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला एकाच उड्डाणात आत्ताच्या आत्ता प्रभू श्रीरामांकडे घेऊन जातो. पण सीतामाईंनी या गोष्टीला नकार दिला. त्या म्हणाल्या की रावणाने मला ज्याप्रमाणे कपटाने या ठिकाणी पळवून आणलं त्याप्रमाणे कपटाने माझी सुटका करणं हे माझ्या महापराक्रमी रामाला शोभणार नाही. तेव्हा तू त्यांना सांग की त्यांनी लंकेवर स्वारी करून आणि रावणाला ठार करून मला सन्मानाने या ठिकाणाहून सुटका करून घेऊन जावं. सीतेचं हे उत्तर ऐकून रामाला खूप आनंद झाला आणि त्याला सीतेचा खूप अभिमान देखील वाटला. हनुमानाला राम म्हणाला की हनुमाना, तू आज माझं खूप मोठं काम केलेलं आहेस, पण या कामगिरीबद्दल तुला बक्षीस द्यायला आज माझ्यापाशी काहीसुद्धा नाही. असं म्हणून रामाने हनुमानाला अगदी प्रेमाने आपल्या हृदयाशी धरलं, त्याला मिठी मारली. आता सीतामाईला 1 महिन्याच्या आत सोडवून आणायचं, तर हे काम कसं करायचं यावर सगळ्यांचा विचार विनिमय सुरू झाला. हनुमानाने सांगितलं की मी लंकेची तटबंदी कशी आहे, तिथे किती सैन्य आहे, तिथली संरक्षण व्यवस्था कशी आहे हे सगळं काही बघून आलेलो आहे. हनुमानाकडून ही बित्तम बातमी ऐकल्यावर राम सुग्रीवाला म्हणाला की सुग्रीवा, आजचा दिवस खूप चांगला आहे, आपण आजच समुद्राकडे जायला निघूया. सगळ्या वानरांनी मोठ्याने भुभुक्कार करून आणि आपल्या शेपट्या उंच करून या म्हणण्याला आपला होकार दर्शवला. झालं, एकामागोमाग एक उड्डाणं टाकत राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, नल, नील, अंगद, जांबवान आणि सगळी महाप्रचंड अशी वानरसेना समुद्राकडे निघाली. वाटेत येणारा सह्याद्री किंवा महेंद्र पर्वत त्यांनी ओलांडला. हे दोन्ही पर्वत ओलांडले आणि ते दक्षिण समुद्र किनाऱ्यावर येऊन पोचले. आपल्यासमोर पसरलेला तो अफाट समुद्र पाहून रामाच्या मनात आतापर्यंत असलेली शंका त्यांनी सुग्रीवाला बोलून दाखवली. सुग्रीवा, आपण इथपर्यंत तर येऊन पोचलो, पण आपलं हे सैन्य इथून पलीकडे न्यायचं कसं? आता सगळ्यांनी त्या समुद्र किनाऱ्यावरच मुक्काम ठोकला आणि रामाने सतत 3 दिवस आणि 3 रात्री समुद्रासमोर बसून त्याची उपासना केली, त्याची प्रार्थना केली की तू मागे फिर आणि आम्हाला लंकेपर्यंत जाण्यासाठी मार्ग करून दे. पण समुद्र काही ऐकेना. शेवटी राम संतापला आणि त्याने समुद्रावर सपासप बाणांचा वर्षाव करणं सुरू केलं. आता हा समुद्र मी कोरडाच करून टाकतो अशी गर्जना राम करायला लागला. हे ऐकून मात्र समुद्र घाबरला आणि रामासमोर प्रकट होऊन हात जोडून म्हणाला की प्रभू, तुमची इच्छा मला समजली, पण मी माझ्या नैसर्गिक मर्यादा ओलांडू शकत नाही, मी मागे हटू शकत नाही. मग मी आता काय करू ते तूच सांग, असं राम त्याला म्हणाले. त्यावर समुद्र म्हणाला की प्रभू, या सुग्रीवाच्या सैन्यामध्ये नल नावाचा एक वानर आहे. तो विश्वकर्म्याचा मुलगा आहे आणि तो अतिशय हुशार असा वास्तुशिल्पी म्हणजे आजच्या भाषेत सिव्हिल इंजिनियर आहे. त्याला तुम्ही माझ्यापासून या तीरापासून लंकेपर्यंत माझ्यावर सेतू म्हणजे पूल बांधायला सांगा. असं म्हणून समुद्रगुप्त झाला. आता रामाने नलावर हे काम सोपवलं. झालं,
आजूबाजूच्या प्रदेशातून मोठमोठी झाडं, मोठमोठे प्रचंड असे दगड आणून सगळे वानर समुद्रामध्ये टाकायला लागले. आणि 5 दिवस आणि 5 रात्री अखंड परिश्रम करून, अखंड मेहनत करून त्यांनी समुद्राच्या या किनाऱ्यापासून लंकेपर्यंतचा पूल बांधून काढला. या बाबतीत एक अशीही कथा सांगितली जाते की वानरांनी आणलेले हे प्रचंड दगड सगळेच्या सगळे समुद्राच्या पाण्यात गडप व्हायला लागले. सेतू काही बांधलाच जाईना. तेव्हा हनुमानाने नलाला सांगितलं की तुम्ही रामाचं नाव घेऊन प्रत्येक दगड समुद्रात टाका. रामनामाच्या प्रभावाने हे दगड पाण्यावर तरंगतील आणि तुमचं काम पूर्ण होईल. तसंच एका छोट्याशा खारुताईने रामाला सेतू बांधण्यामध्ये कशी मदत केली त्याची पण एक लोककथा आहे. ती तुम्ही आपल्या आईकडून किंवा आजीकडून नक्की ऐका. आता सेतू बांधून पूर्ण झाला आणि सगळी वानरसेना रावणाच्या लंकेला जाऊन धडक देण्यासाठी सज्ज झाली. पण इकडे लंकेमध्ये रावणसुद्धा काही स्वस्थ बसलेला नव्हता. त्याचे गुप्तहेर त्याला रामाच्या सगळ्या बातम्या पुरवत होते. आणि शिवाय हनुमानाने लंका जळून विद्रूप केली तेव्हापासून तो जरा काळजीतच पडलेला होता. रामाने हल्ला केला तर लंकेचं रक्षण कसं करायचं याचा विचार तो करायला लागला. पण त्याचे भाऊ, त्याची मुलं आणि त्याचे सेनापती या सगळ्यांनी त्याला सांगितलं की महाराज तुम्ही तर महापराक्रमी आहात. त्या रामाचा काही तुमच्यापुढे टिकावं लागणार नाही. तुम्ही त्याला सहज ठार माराल. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हे ऐकून रावणाचा अहंकार आणखी वाढला. पण रावणाचा धाकटा भाऊ विभीषण यांनी त्याला सांगितलं की रावणा तू अशी चूक करू नकोस. तुझा रामासमोर टिकाव लागणं कठीण आहे. त्यापेक्षा तू त्याची पत्नी अजूनही त्याला परत कर. नाहीतर तुझ्या माझ्या सकट या संपूर्ण लंकेचा नाश होईल. पण दुष्ट आणि अहंकारी रावणाने त्याच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष न देता युद्धाची तयारी सुरू केली. आता विभीषणाला हे काही आवडलं नाही आणि रावणाच्या या अधर्माला साथ आपण द्यावी हे काही त्याच्या मनाला पटलं नाही. आणि त्यामुळे आपल्या विचाराचे आणखी 4 राक्षस मित्र घेऊन आकाशमार्गाने उड्डाण करून तो रामाकडे येऊन पोचला. बालमित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. या पुढची गोष्ट पुढच्या भागामध्ये. पण हे ऐकताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की एवढ्या मोठ्या अफाट समुद्रावर सेतू बांधणं हे काही सोपं काम नव्हतं. पण सगळ्या वानरांनी एकजुटीने प्रयत्न करून आणि एका चांगल्या हेतूने प्रयत्न करून हे अशक्य काम शक्य करून दाखवलं. तसंच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा एखादं मोठं कठीण असं काम आपल्यापुढे येतं तेव्हा आपण ते एकमेकांच्या सहकार्याने केलं पाहिजे. आणि म्हणजे असं काम केलं की ते काम यशस्वी होतं, पूर्ण होतं आणि ते काम करण्याचे श्रमसुद्धा आपल्याला जाणवत नसतात. हे लक्षात ठेवायला आणि त्याप्रमाणे वागाल ना. चला तर आता माझ्याबरोबर म्हणा, जय 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 श्रीराम.